हाय गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळेजण ठीक असणार आहात. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो मी आज मॉर्निंगला व्लॉग नाही टाकला बिकॉज ऑफ माझ्याकडे वेळच नव्हता आणि आता मी संध्याकाळी व्हॉइस ओव्हर करते. एडिटिंग झाली होती बट व्हॉइस ओव्हर करायचं बाकी होतं. सो संध्याकाळी व्हॉइस ओव्हर करून वगैरे आता मी अपलोड करते. आणि हे माझ्या भावाने ना हेल्मेट खूप असं भारी बनवलं, एकदम रायडरवाली फिलिंग येते होती मस्त. त्यांनी काहीतरी नवीन त्याच्यामध्ये ॲड केलं होतं, सो तो मला दाखवायला आला होता. एक नंबर. त्याच्यामध्ये आतमध्ये असे पूर्ण सॉंग्स ऐकायला येतात, एकदम भारी वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतर मी माझं काम करायला घेतलं आणि नंतर आमची थोडीशी मारामारी झाली. मारामारी मीन्स अशी भावा बहिणींची मस्ती टाईप आमचं चालू होतं. ते सगळं झालेलं. शेवपुरी खाल्ली आणि ही शेवपुरीच म्हणू शकतो. हां, मी कस्टमाइज करून घेतलेलं, मला हे नको ते नको वगैरे. आणि मग आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये. तिथून ना आम्ही एक चिमीसारखंच भावलं आणलं. आम्ही विचार केला की जे ह्याला वाटेल अजून एक डॉगी आणला की काय. चिमीला तर आमच्या काही फरक नाही पडला, बट आमचा भाऊ आहे त्याला असं वाटलं खरंच ह्यांनी पिल्लू आणलं आहे. तो एकदमच असं त्याला बघत होता. आणि मग संध्याकाळी शॉपवरती दीदी आली होती. दीदीने माझ्यासाठी मस्त अशी आईस्क्रीम आणली होती. सो आम्ही दोघींनी आईस्क्रीम खात खात खूप साऱ्या अशा गप्पा मारल्या. लिटरली आम्ही 4 तास गप्पा मारल्या. त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली, मस्त होती आईस्क्रीम. आणि मोठी बहीण काहीतरी आणते तर चांगलंच वाटतं मस्त. आणि मग संध्याकाळी शॉपवरून आल्यावर मी येताना मला असंच गोड खायचं खूप मन झालं होतं. सो वेगवेगळ्या प्रकारच्या मी कॅडबरीज घेत होते. तिथे मला ना ही कॅडबरी दिसली. ही माझ्या लहानपणीची फेवरेट कॅडबरी. मी हमखास शाळेत जाताना ही कॅडबरी घेऊन जायचे किंवा शाळा सुटल्यावरती येऊन ही कॅडबरी खायचे. मला खूप आवडायची आणि खूप स्वस्त याच्यामध्ये मस्त मोठी कॅडबरी भेटायची ना, तर खूप छान वाटायचं. सो मी घेतले होते किटकॅट आणि मिल्की बार, पण ही माझी लहानपणीची खूप फेवरेट आहे. आणि घरी येऊन बघते तर काय, मम्मी मस्त साफसफाईच्या कामाला लागले होते. माझ्या मम्मीचं बस चाललं तर, माझ्या मम्मीचं काय, सगळ्याच मम्मी लोकांचं बस चाललं तर ते लोक सुट्टीच्या दिवशी आहे ना त्यांचं घर जुनं तोडतील आणि नवीन बांधतील. तर ही मस्त अशी साफसफाई करत होती. मी तिला मदत करत होती बिकॉज ऑफ ती किचनच्या ओट्यावरती स्टूल ठेवून त्याच्यावर उभी राहून ती पुसत होती. आजपुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.